असा विचार केला किंवा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो जिल्हा ग्रामीण भागात आहे महोदय, माझ्याकडे माझी जी ओळख है कि किसान का बेटा बोल के मेरी पहचान है, इसलिए मैं रिक्वेस्ट करता हूं सर कि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कृषी प्रधान देशामधल्या माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी। काजू आणि चंदन अशा सर्व चर्चेला उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला। काजू आज सर्वसामान्यांच्या हे आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे। खरं तर संसदेमध्ये सर्वसामान्य खासदारांना 2-3 महिन्यातून एकदा बोलण्याची संधी मिळते, तेही 2-3 मिनिटाची। आणि असं अपेक्षित असतं की त्या 2-3 मिनिटात प्रत्येक खासदारानं आपल्या मतदारसंघाच्या ज्या काही समस्या आहेत त्या तिथं मांडावेत आणि किमान त्या खासदारानं हिंदी या भाषेत तरी बोलावं, जेणेकरून ते ज्यांना प्रश्न विचारतायत त्यांना तो प्रश्न कळायला पाहिजे। आता बजरंग बाप्पांचे हाल बघा। बजरंग बाप्पा शेतीच्या विषयावर किंवा जो काही अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये शेतीच्या विषयावरती ते बोलत आहे। पहिली गोष्टी तर बजरंग बाप्पा मराठीमध्ये बोलत आहे, जी मराठी ना अर्थमंत्र्यांना कळत, ना कृषी मंत्र्यांना कळत, ना पंतप्रधानांना कळत, ना लोकसभा अध्यक्षांना कळत। खरं तर मराठी भाषेचा गर्व असायला असावा का, तर 100% हो, त्याचं मीही समर्थन करतो। पण जेव्हा आपण दिल्लीत बोलतो तेव्हा आपण जे काही बोलतो ते मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना समजणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं किमान हिंदीत बोलायचं असतं। बजरंग बाप्पा मराठीतच बोलत आहे आणि तेही बघून बोलत आहे, आणि फक्त बघूनच नाही तर बघता बघता ते अडकताय सुद्धा। आणि प्रश्न काय विचारताय, काजू आणि चंदनाबद्दलचा प्रश्न कुठला विचारताय, दक्षिण भारतातला। खरं तर आपला जिल्हा देशातील काही प्रमुख मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसाचं सोयाबीनचं उत्पन्न घेतलं जातं। मग किमान त्या 2-3 मिनिटात आपल्या जिल्ह्याबद्दल काहीतरी बोललं तर कमीत कमी जिल्ह्याला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा असते, पण त्याही वेळात ही लोक दुसरंच काहीतरी बोलतात। आणि म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की मतदान करताना जात पाहिली नाही तरी चालेल, पण तुम्ही ज्या माणसाला मतदान करताय त्याचं शिक्षण, त्याचं कर्तृत्व बघा, नाहीतर 5 वर्ष तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते असेच संसदेमध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात पडलेले राहतील धूळ खात, आणि तुमचा जिल्हा जसा आहे तसाच मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाईल। त्यामुळं निवडणुकांमध्ये मतदान करताना कायम कुठल्याही माणसाचं शिक्षण आणि कर्तृत्व नक्की बघा। बजरंग बाप्पांचे हे जे काही हाल आहेत, खरं तर बजरंग बाप्पांचीच नाही तर अनेक खासदारांची अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। याबद्दल तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।